एकनाथ शिंदेकडे 18 पैकी 13 खासदारांपैकी 5 जागांना उमेदवारीच देता आलेली नाही। आपण शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेकडे सत्ता दिली, नाव दिलं, चिन्ह दिलं, तरी पण लोक हे एकनाथ शिंदे किंवा त्या शिवसेनेकडे जायला तयार नाहीत। बाळासाहेब नेहमी हिंदुत्व एवढं त्यांना कधीही प्रिय नव्हतं। ते म्हणायचे, त्यांना हिंदू हृदय सम्राट नंतर म्हटलं गेलं, परंतु हिंदुत्वाचा आग्रह ते फारसा धरत नसे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किंवा भारतीय जनता पक्ष यांना महाराष्ट्रामध्ये फिरता येत नव्हतं। भारतीय जनता पक्ष हा बाळासाहेबांचं बोट धरून उभ्या महाराष्ट्रभर फिरला आणि महाराष्ट्रात त्यांचे चिन्ह जायला सुरुवात झाली। अजित पवारांच्या आमदारांबरोबर कार्यकर्ते आहेत का? नाही। एकनाथ शिंदेंच्या आमदारांबरोबर कार्यकर्ते आहेत का? तर नाहीत। महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेमड्या मुलाला जर विचारलं शिवसेना कोणाची, तर ते बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे कंपनीची सांगतील। नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि विविध नेत्यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रभरात होत आहेत आणि त्याच प्रचारसभांच्या निमित्ताने एक विषय वरती आला आहे, तो म्हणजे असली शिवसेना कोणाची आणि नकली शिवसेना कोणाची। आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची सर। सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार सर, पंतप्रधानांनी आणि अमित शहांनी दोघांनीही त्यांच्या जाहीर सभांमध्ये, महाराष्ट्रात झालेल्या जाहीर सभांमध्ये शिवसेनेवर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर असा आरोप केला की ती शिवसेना नकली आहे आणि आमच्यासोबतचे जे एकनाथ शिंदे आहेत ते खरे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत। तर अर्थातच जेव्हा शिवसेनेची दोन तुकडे झाले आणि दोन शकलं झाली, तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात लोकांची सहानुभूती ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जाताना दिसली। बरेचसे सर्वेसुद्धा हेच सांगत होते आणि अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि अमित शहांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना आहे असं म्हणणं, या घटनेकडे तुम्ही कसं बघता? नाही, मुळात मला असं वाटतं, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अशी पदं भूषवणाऱ्या व्यक्तींनी इतक्या खालच्या थरावर येऊन असं काही बोलणं हे अत्यंत पोरकटपणाचं आहे। महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेमड्या मुलाला जर विचारलं शिवसेना कोणाची, तर ते बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे कंपनीची सांगतील किंवा तीच असली सांगतील। राष्ट्रवादी कोणाची, जे शरद पवार यांचीच सांगतील। परंतु यांच्या पक्षीय राजकारणासाठी, सत्ताकरणासाठी यांनी या पक्षांची शकलं केली आणि त्यांना आपल्या आधिपत्याखाली असलेल्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्या फुटलेल्या गटाकडे पक्षाची सूत्र दिली। याचा अर्थ ते लोक हे पक्ष होऊ शकत नाही ज्यांनी पक्षाची स्थापना केली। सुरुवातीपासून पक्षाबरोबर 50-50 वर्ष बरोबर आहेत, 25-30 वर्ष। या 25-30 वर्षात कुणी जबाबदारी स्वीकारली शिवसेनेची, तर ठाकरेंनी स्वीकारली। राष्ट्रवादीची कुणी स्वीकारली, तर शरद पवारांनी स्वीकारली। त्यामुळे इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना तेच आहे। दुर्दैवानं या फुटीनंतर लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूला होती। ती असताना देखील अपेक्षित यश मिळत नाही असं दिसून आल्यानंतर त्यांना बदनाम करायचं, अशा पद्धतीने या दोन वरिष्ठ नेत्यांनी असली नकलीचा डाव खेळला। परंतु यामुळे उलट रिॲक्शन येईल, त्यांच्यावरची सहानुभूती हे आणखीन वाढेल आणि ही मंडळी सत्तेसाठी किती खालच्या थराला जात आहेत हे लोकांसमोर, मतदारांसमोर येईल। त्यामुळे यातून काही फरक पडेल असं मला वाटत नाही। बरोबर सर, जागा वाटपांच्या संदर्भाने सुद्धा मला दोन्ही शिवसेनेतल्या गटांबद्दल बोलायचं होतं की एकीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे सर्वाधिक जागा लढवताना आपल्याला दिसत आहेत, एक मोठ्या भावाच्या भूमिकेत तिथे उद्धव ठाकरे दिसत आहेत आणि एकीकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे जागा मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत। एकीकडे महाविकास आघाडीत जिथे जिंकू शकण्याची शक्यता फार कमी आहे किंवा जिथे काँग्रेसचे दावा होता, अशा जागांवर सुद्धा उद्धव ठाकरे त्यांचा उमेदवार लढवत आहेत। तर ह्या दोन्ही या दोन्ही गटांकडे जागा वाटपाच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता? एक बघा, तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेला अखंड शिवसेना होती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला मुंबईत येऊन, मातोश्रीमध्ये येऊन वाटाघाटी करायला लागायच्या आणि या सगळ्या वाटाघाटीमध्ये मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल 2019ला 18 जागा एकत्रित शिवसेनेला मिळालेल्या होत्या। परंतु त्याची शकलं झाल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बसून काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याशी वाटाघाटी करून
सर्वाधिक जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत. 22-23 जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत. मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं त्यांनी 22 जागा लावल्या तेवढ्या त्यांनी जागा त्यांनी आताही घेतलेल्या आहेत. याच्या उलट मात्र एकनाथ शिंदेंचं आहे. एकनाथ शिंदेंकडे 18 पैकी 13 आमदार आहेत. त्या 13 जणांचं समाधान हे एकनाथ शिंदे करू शकले नाहीत आणि त्यांना अनेकदा दिल्लीत जावं लागलं, वाटाघाटी कराव्या लागल्या, परंतु त्यांच्यात निष्पन्न काही होलं नाही. या 13 खासदारांपैकी 5 जागांना उमेदवारीच देता आलेली नाही त्यांना आणि 2 ठिकाणी त्यांना बदल करावी लागलेले आहेत. इतकी नामुष्की आलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्याच्यावर नरेंद्र मोदी यांची सत्ता किंवा नरेंद्र मोदींना पंतप्रधान व्हायचे अशा काळामध्ये ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटावर एवढा मोठा दबाव आणू शकतात. मग विधानसभेमध्ये काय करतील ते? हा एक मोठा आश्चर्याचा प्रश्न आहे. बरोबर सर, तुम्ही म्हणालात ते एकदम बरोबर आहे की लोकसभेला ही परिस्थिती असेल तर विधानसभेला काय चित्र असेल याचा आपण अंदाजच बांधावा. पण मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा होता की हिंदुत्व हा जो शिवसेनेचा गाभा होता पहिल्यापासूनचा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी हा मुद्दा कायम शिवसेनेवर असा आरोप केला उद्धव ठाकरेंच्या की तुम्ही हिंदुत्वाची कास सोडलेत म्हणून तुमची शिवसेना नकली शिवसेना आहे. आणि एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले. तर खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची कास सोडले? हा एक कसं आहे माहिती का, मुळात तुम्ही शिवसेनेची युती भारतीय जनता पक्षाशी का झाली या संदर्भात थोडासा मागचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. 1987 साली काय मला वाटतं मतदारसंघ कुठला तो विलेपार्लेचा मतदारसंघ होता आणि त्या विलेपार्ले मतदारसंघामध्ये हंसराज भुगरा या नावाचे काँग्रेसचे आमदार होते. त्यांचं निधन झाल्यानंतर तिथं पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं डॉक्टर प्रभू आणि काँग्रेसच्या वतीनं सांगतो तुम्हाला काँग्रेस वेळेत आलं आणि धर्मनिरपेक्ष जनता पक्षाच्या वतीनं प्राणलाल वोरा होते आणि काँग्रेसच्या वतीनं प्रभाकर कुंटे होते. अशी तिरंगी लढत होती. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांनी प्राणलाल वोरा म्हणजे धर्मनिरपेक्ष जनता पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला होता, शिवसेनेला पाठिंबा दिला नव्हता. आणि त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा दिली आणि या घोषणेवर त्यांनी मतं मागितली. त्यात डॉक्टर प्रभू यांचा विजय झाला. हे दोघे पराभूत झाले. म्हणजे भाजपने ज्या प्राणलाल वोरांना मदत केली होती ते पराभूत झाले तिथे. दरम्यान प्रभाकर कुंटे काँग्रेस यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि कोर्टामध्ये दावा दाखल केला. या दावा दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगानं तुम्ही मतं मागण्यासाठी हिंदू धर्माचा वापर केला, हिंदुत्वाचा वापर करून तुम्ही मतं मागितली म्हणून ती निवडणूक बाद करवली. त्याच्यानंतर डॉक्टर प्रभूंना 6 वर्षे निवडणूक लढवायला बंदी घातली. एवढंच नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्ष मतदानाचा अधिकार काढून घेतला. परंतु हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी ते बलिदान दिलं होतं. 6 वर्ष मतदान करता आलं नाही त्यांना. परंतु त्यावेळेला एक वातावरण निर्माण झालं, हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं आणि या हिंदुत्वाच्या वातावरणामध्ये त्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रमोद महाजन नावाचे एक चाणक्य होते. त्यांनी हे तिथं जाणलं की लोक हिंदुत्वावर मतदान करू शकतात म्हणून आपण आता शिवसेनेची युती करायला हवी. शिवसेनेकडे गेले तिथे. त्यापूर्वी शिवसेना ही प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती करून महापालिकेच्या निवडणुका लढवलेल्या होत्या. प्रजा समाजवादी पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष होते आणि ते तर कट्टर हिंदू नव्हतेच. परंतु बाळासाहेब हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव. त्यामुळे बाळासाहेबांना प्रबोधनकारांचं हिंदुत्व हवं होतं म्हणून प्रमोद महाजनला त्यांनी नाही म्हणून सांगितलं. दरम्यान संघ आणि भाजप यांनी अशी काही खेळी केली की ज्यामध्ये तुम्हाला आठवत असेल विद्याधर गोखले नावाचे नाटककार आणि लोकसत्तेचे संपादक, त्यानंतर दी वा गोखले, त्यानंतर ग वा बेहरे हे मोठे हिंदुत्ववादी पत्रकार रोज बाळासाहेबांकडे जाऊन बसायचे आणि जवळजवळ 1.5-2 महिने बाळासाहेबांचं ब्रेन वॉश करतं. बाळासाहेब तर बिअर प्यायचे त्यामुळे हे सगळं तिथे बिअर पिसायला बसायचे रोज रात्री. त्यातून हे बाळासाहेबांचं ब्रेन वॉश केलं
तेव्हा बाळासाहेबांना असं वाटायला लागलं की आपण मराठी 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 हा फक्त विषय लावून धरला तर मुंबईमध्ये मराठी टक्का आहे किती, तो कमी आहे. मग मराठी मुद्द्याबरोबर जर आपण हिंदुत्वाचा विचार जर स्वीकारला तर आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळू शकतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी त्या काळी मराठीचा मुद्दा न सोडता हिंदुत्व स्वीकारलं. त्याच वेळेला दुर्गाडी किल्ला, कल्याणजवळच्या दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रामध्ये दर्गा आहे की देवीचं देऊळ आहे हे वाद झाला. त्यावेळेला आनंद दिघेंना बरोबर घेऊन त्यांनी तिथे दिवा लावला मंदिरामध्ये आणि दर्ग्याची पूजा होऊ दिली नाही. हे हिंदुत्व तिथपासून सुरू झालं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाशी जोडली गेली. परंतु बाळासाहेब नेहमी हिंदुत्व एवढं त्यांना कधीही प्रिय नव्हतं. ते म्हणायचे, त्यांना हिंदू हृदय सम्राट नंतर म्हटलं गेलं, परंतु हिंदुत्वाचा आग्रह ते फारसा धरत नसे, पण हिंदुत्व त्यांना हवं होतं. म्हणून मग प्रमोद महाजनांनी काय केलं, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये पंचमढीला मला वाटतं 90च्या दरम्यान 87ला ह्या निवडणूक झाल्यानंतर 89च्या मध्ये तिथं अधिवेशन झालं भारतीय जनता पक्षाचं. आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांनी प्रमोद महाजनांनी हा विषय मांडला की आता आपण फक्त हेच न करता हिंदुत्वाचा विचार पकड. त्यावेळेला त्यांनी गांधीवादी समाजवाद हा स्वीकारलेला होता. भारतीय जनता पक्षानं त्यावेळेला गांधीवादी समाजवाद हा शब्द स्वीकारला होता. त्याच्या आधी दीनदयाळांचा एकात्मवाद त्यांनी स्वीकारलेला होता. त्याच्यानंतर गांधीवाद आला. परंतु आता हिंदुत्व स्वीकारल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, आपल्याला जाता येणार नाही. हिंदुत्वावर लोकांची मतं एकत्रित होऊ शकतात, हे मुंबईच्या निवडणुकीमध्ये, विलेपार्ल्याच्या निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे. असं सगळं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये मांडलं. आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेनेवर युती करायची संमती त्यांनी तिथून घेतली आणि त्यानंतर युती झाली. युती झाल्यानंतर 89ला काय केलं, मग भारतीय जनता पक्षानं राम जन्मभूमीसाठी अयोध्याची यात्रा काढली. ती रथयात्रा काढून त्यांनी देशभर हिंदुत्व हे करायला सुरुवात केली. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आठवत असेल की संघाचं स्थापना ही 90 वर्ष झाली. आता मला वाटतं 100 वर्ष पुढच्या वर्षी होतील. पण गेल्या 25 वर्षाच्या पूर्वी म्हणजे 70-75 वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महाराष्ट्राभर किंवा भारतीय जनसंघ किंवा भारतीय जनता पक्ष यांना महाराष्ट्रामध्ये फिरता येत नव्हतं. त्यांना कुठला आधार मिळत नव्हता. मग त्यांनी हिंदुत्वाचं जो कार्ड काढलं आणि बाळासाहेबांना बरोबर घेऊन, बाळासाहेब हे बहुजन समाजाचे होते, म्हणजे त्यांना बहुजनवाद हवा होता. प्रबोधनकार्याने जो शिकवलेला आहे तो त्यांना हवा होता. म्हणून भारतीय जनता पक्ष हा बाळासाहेबांचं बोट धरून उभ्या महाराष्ट्रभर फिरला आणि महाराष्ट्रात त्यांचे चिन्ह जायला सुरुवात झाली. ही हिंदुत्वाची ती सुरुवात आहे. बरं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, काँग्रेस बरोबर गेलं म्हणजे याचं काही हिंदुत्व सोडलं असं होऊ शकत नाही. लक्षात आलं की नाही? हां. आणि बरं, समजा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं किंवा बाळासाहेबांना त्याग केला, 6 वर्ष मतदान न करण्याची शिक्षा भोगली. मला सांगा, आज हिंदुत्वावर मतं मागण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. भाषणामध्ये बोलतात, बजरंगबलीच्या नावावर मतं द्या असं मागतात. मग निवडणूक आयोग काय करतोय? निवडणूक आयोग गप्प का बसत नाही? जर एकच नाही, हिंदुत्वाचा प्रचार करताय म्हणून तुम्ही 6 वर्ष मतदानाला अधिकार त्यांचा हिरावून घेत असाल, तर जर हिंदुत्वावर मतं आम्हाला द्या असं म्हणणारं भारतीय जनता पक्षाच्या मागे निवडणूक आयोग काय करते, काय पाहते? त्यामुळे शिवसेनेनं काही हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेनेने काही हिंदुत्व तसंच आहे. त्यांनी असं सांगितलं आत्ता उद्धव ठाकरेंनी की हिंदुत्व हाताला काम आणि मनामध्ये राम, हे आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे हिंदुत्व काही सोडलेलं नाही. परंतु हिंदुत्व ही एक तलवार, भारतीय जनता पक्षाची एक तलवार आणि शिवसेनेची तलवार एका म्यानामध्ये राहू शकत नाही. लक्षात घे. मग हिंदुत्वाचे फक्त आम्हीच दावेदार आहोत असं दाखवण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे, असं सतत लोकांच्या मनाला बिंबवायचा प्रयत्न करतात. ते कुठपासून, गल्लीतल्या नेत्यापासून पंतप्रधानांपर्यंत, दिल्लीतल्या नेत्यापर्यंत, ही सगळी मंडळी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टार्गेट करत आहेत त्यांनाच. तुम्ही बघत असाल तर रोज, म्हणजे आशिष शेलार तर रोज आता कवनं करायला लागलेत, कवी झालेत ते ट्विटरवर कवनं करत आहेत. मला सांगा, ज्या वेळेला पक्षाची सूत्र
ही मुंडे महाजनकडे होते. त्यावेळेला मुंडे महाजनसारखे नेते हे बाळासाहेबांच्या दारात यायचे. काही मतभेद झाले तिथं येऊन ते सगळं मिटवायचे. दरम्यान मुंडे वारले, महाजन वारले आणि पक्षाची सूत्रे अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीसकडे आले. मग या देवेंद्र फडणवीसांनी आपली टीम उभी केली, आपली स्वतःची टीम उभी केली. बघा, तुम्हाला लक्षात येत असेल तर प्रसाद लाड, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, लक्षात आलं की नाही, नारायण राणे, निलेश आणि नितेश राणे, ही ब्रिगेड, देवेंद्र ब्रिगेड उभी केली आणि ते रोज उठून फक्त उद्धव ठाकरे यांना टीका करायची. स्वतः देवेंद्र तर करतातच, कुठलाही मुद्दा आला तो तिथे नेऊन ठेवायचा. कारण ह्या सगळ्यांचं दुकानदारी जी आहे ना ती त्यांच्यावर आहे. याचं कारण येताना आत्ता लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहानुभूती आहे. ती सहानुभूती कशी कमी होईल, कारण यांचे आत्ता सगळीकडे सर्वे चालू आहेत भारतीय जनता पक्षाचे. त्यात त्यांना असं वाटतं की आपण शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेकडे सत्ता दिली, शिवसेनेची सूत्र दिलीत, सगळी नाव दिलं, चिन्ह दिलं, तरी पण लोक हे एकनाथ शिंदे किंवा त्या शिवसेनेकडे जायला तयार नाहीत. त्यांची सहानुभूती उद्धव ठाकरेकडेच आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं वगैरे हे जे आहे हे एक असं मोठं वर्तुळ तयार करून त्यात त्यांना अडकवायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं सुरू. सर, आणखीन एक शेवटचा प्रश्न की शिवसेनेची ताकद ही संघटनेत आहे. पहिल्यापासून त्यांची संघटना अगदी तळागाळापर्यंत पोचल्यामुळे हा पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर विस्तारला. आता या दोन्ही पक्षांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल, या दोन्ही गटांच्या संघटनेच्या दृष्टीने आत्ता कोणाचं बलाबल जास्त आहे असं तुम्हाला वाटतं? आणि त्यावरून नकली की असली असं काय सांगता येऊ शकतं का? एक महत्त्वाचा प्रश्न हा. याचं कारण असं आहे की बघा, तुम्ही शिवसेनेचे पक्ष हा कोणाला द्यायचा यावर ज्यावेळेला निवडणूक आहे किंवा कोर्टामध्ये वाद सुरू आहे, आत्ता सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं शिवसेना किंवा कुठलाही पक्ष असेल त्याचे कार्यकर्ते, त्याचे पदाधिकारी म्हणजे पक्ष. निवडून आलेला कार्यकर्ता हा काही त्या शिवसेनेचा किंवा कुठल्या पक्षाचा मालक होऊ शकत नाही, परंतु सोयीची भूमिका घ्यायची आणि आपल्या बाजूला असलेल्या लोकांना ते पक्षाचं वाटप करायचं. म्हणून निवडून आलेले आमदार यांच्याकडे जास्त आहेत, त्यांच्याकडे नाहीत, म्हणून तो पक्ष त्यांच्याकडे दिला गेला. लक्षाला की नाही? असं होऊ शकत नाही. पक्ष जिवंत असेल तरच तो निवडणुकीला उभं राहू शकतो, बरोबर की नाही? कार्यकर्ता असेल तोच निवडणुकीला उभं राहू शकतो. मग पक्ष आधी महत्त्वाचा का तो निवडून आलेला आमदार महत्त्वाचा? परंतु आम्हाला ठरवायचं की हे नाहीच आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना नाहीच किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी नाहीच, हे बाहेर पडलेले हेच खरे आहेत, कारण ह्यांच्याकडे आमदारांची ताकद आहे, म्हणून त्यांच्याकडे ते सोपवलं गेलेलं आहे. लक्षात, पक्ष सोपवला गेला. परंतु आज तुम्ही बघत असाल किंवा भारतीय जनता पक्षाने जे सर्वे केलेले आहेत, या सर्वेमध्ये दिसून येते ना आमदारांच्या देखील कार्यकर्ते नाहीत. जे फुटीर होऊन बाहेर पडलेले आहेत, राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांबरोबर कार्यकर्ते आहेत का? नाही. एकनाथ शिंदेंच्या आमदारांबरोबर कार्यकर्ते आहेत का? तर नाहीत. असतील, नाही असं नाही, ते पर्सनल ज्यांचे संबंध असतात ते असतातच, परंतु शिवसेनेच्या विचारानं एकत्र आलेली माणसं नाहीत. शिवसेनेची रचना कशी होती पूर्वीपासून? शिवसेनेची शाखा हे महत्त्वाचं केंद्र असायचं. तिथे आता आपण जे लोकन्यायालय म्हणतो ना, तशी लोकन्यायालय भरवली जात होती. लोकांचे प्रश्न अगदी घरगुती प्रश्नापासून राजकीय किंवा सरकार पातळीचे प्रश्न तिथं तो शाखा प्रमुख सोडवत असे. शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. नगरसेवक आमदार यांना दुय्यम स्थान होतं पूर्वीपासूनच, म्हणजे बाळासाहेब असल्यापासूनच त्यांनी ती रचना केलेली होती. मग शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख अशी ती स्टेप एक होती. पूर्वीच्या काळात मोबाईल नसायचे आणि सगळे शिवसैनिक हे गरीब, ते प्रत्येकाच्या घरी काही फोन असायचा नाही, परंतु गटप्रमुख जो आहे त्याला एखादा निरोप दिला तो वरपर्यंत सगळीकडे जायचं. म्हणजे मी शाखा प्रमुख आहे, शिवसेना प्रमुखाने एक निरोप दिला तो विभाग प्रमुखाकडे जायचा, विधानसभा मतदारसंघाच्या, तो तिथून शाखा प्रमुखाकडे यायचा आणि शाखा प्रमुखाकडनं
तो उपशाखा प्रमुखाकडे जायचं, कारण एरिया वाईज 2-3 उपशाखा प्रमुख असायचे, त्यांच्याकडे ते निरोप द्यायचे आणि एका उपशाखा प्रमुखामध्ये 10-12 गट असायचे. मग तो माणूस या 10 लोकांना निरोप द्यायचा. त्यामुळे ती निरोप द्यायची, आंदोलन करायची, दुसरं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी ही ताकद वापरायची होती. अशी ही संघटना घट्ट बांधलेली होती. ती अद्यापही आहे काही प्रमाणामध्ये. तशी एकनाथ शिंदेला संधी मिळाली नाही ना, त्यामुळे पक्ष बांधणीचा काही प्रश्न तिथं निर्माण होत नाही. आता पक्ष बांधणी आहे का? सगळ्या शाखा कोणाकडे आहेत? ते ह्यांच्याचकडे आहेत. फक्त ठाण्यातली शाखा जर सोडली तर तेवढी एकनाथ शिंदेंकडे, बाकी कुठली शाखा नाहीत ना. तर मित्रांनो, तुम्हाला ओव्हरऑल चित्र लक्षात आलं असेल. आत्ता सध्या निवडणुकीत काय वारं वाहतं आहे, कोणती शिवसेना असली आहे नकली आहे, हे आता मतदार राजाच ठरवणार आहे. अशी सगळी चित्र आहे. नक्की सहानुभूती कोणाच्या बाजूने आहे, लोकानुनय कोणाच्या बाजूने आहे, हे सगळं या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला कळणारच आहे. पण सरांचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.